आंबेगाव तालुक्यातील औसरी बुद्रुक येथून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। औसरी बुद्रुक परिसरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे। मात्र याच पुराच्या पाण्याचा फायदा घेत एका अज्ञात विकृताने बैलगाडा घाटाजवळील ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घातक रासायनिक केमिकल सोडून दिले आहे। केमिकलच्या प्रदूषणामुळे संपूर्ण ओढ्यामध्ये पांढऱ्या शुभ्र फेसाचे साम्राज्य पसरले आहे। हे दूषित पाणी थेट शेतात जात असल्याने आजूबाजूच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। तसेच हे विषारी पाणी प्यायल्यास परिसरातील पाळीव जनावरे आणि वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। दरम्यान परिसरात सध्या एकच चर्चा रंगली आहे। डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडे सध्या बेकायदेशीर कंपन्या आणि साठ्यांवर धडक धाड टाकली जात आहे। याच कारवाईच्या धास्तीने आणि घाबरून अज्ञात व्यक्तीने आपल्याकडील केमिकल गुपचूप ओढ्यात सोडून दिल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थांमध्ये सुरू आहे। या गंभीर प्रकरणानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी करावी, पाण्याचे नमुने तपासावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। आज इथं औसरी बुद्रुकमध्ये रात्रीपासून खूप जोरदार पाऊस चालू आहे। आपण आता इथं औसरी बुद्रुक घाटाच्या जवळ आहे आणि रात्रभर पावसामुळे ओढण आल्यानं खूप पूर चालू आहे जोरदार। आणि तुकाराम मुंडे साहेबांच्या कारवाईमुळे ना कुणीतरी अज्ञात इसमाने व्यक्तीने हे केमिकल युक्त याच्यात काहीतरी टाकलेलं दिसतंय पाण्यात, त्याच्यामुळे हा फेस झालेला आहे सर्व। आता तर हा कमी आहे, याच्या आधी खूप फेस होता आणि याचे दुष्परिणाम आता सामान्य शेतकरी, जनावरे व माणसांच्या आरोग्याला याचा खूप मोठा धोका आहे। तरी प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून घ्यावी।